प्रिय स्वप्नील, जेव्हा मी तुझ्याजवळ होती तेव्हा मला तुला काही सांगावे बोलावेसे वाटत होते, परंतु आता तुझ्यापासून लांब गेल्यावर मला तुझी किंमत कळाली आहे. फक्त तुझीच मधू. स्वप्नीलला कोणत्या तरी अनोळखी नंबरने व्हॉट्सअपवर आलेला हा मेसेज पाहून स्वप्नीलसुद्धा गोंधळात पडला. मी ज्या मधूला पाहिले होते 2 दिवसांमध्ये जी माझ्या हृदयाची राणी झाली होती, ती मधू माझ्यापासून लांब गेल्यानंतर 60-70 तासांमध्ये एवढी बदलली यावर माझा विश्वास मुळीच नाही. स्वप्नील, तू स्वतःला मधू म्हणून घेत आहेस. मी कशावरून मानू की तू मधूच आहे म्हणून? मधू मानावेच लागेल, त्याशिवाय तुझ्याजवळ सुद्धा काही पर्याय नाही आणि माझ्याशिवाय सुद्धा. स्वप्नील, ठीक आहे ना, असं चॅटिंग करण्यापेक्षा मी तुला डायरेक्ट फोनच करतो. मधू, वेडा आहेस का? इथे निशांत असतो, कधी माझे सासरे माझ्याजवळ असतात. तुला माहिती का लग्न झालेल्या बायांना किती त्रास असतो ते? मी अधूनमधून तुझ्याबरोबर अशी चॅटिंग करत राहणार. स्वप्नील, नाही ग, आता तुझा नंबर मिळाला आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे, खूप खूप बोलायचं आहे. मधू, अरे बाबा, तू काय, तुझ्या हाताखाली 1 सोडून 4 नोकर आहे. माझ्याकडे एकही नोकर नाही. मला घरातले काम, स्वयंपाक, खूप कामं करावं लागतात. तुला खूप खूप बोलायचं आहे, काही हरकत नाही. आपण रोज रात्री 10 नंतर बोलत जाऊया, कारण 9 वाजताच निशांत झोपी जातो. मग आपण निवांत गप्पा मारूया, पण व्हॉट्सअपवरच. स्वप्नील, चालेल मला. काय फक्त तुझ्याशी बोलायचं आहे, मग ते बोलून किंवा लिहून चालेल मला. स्वप्नील, अरे या गडबडीमध्ये मी तुला विसरलो विचारायचं, कशी आहेस तू? मधू, मी तुला भेटल्यापासून मला काय होणार आता? जगातील कोणतीही ताकद मला तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही. जरी तू दिल्लीला आणि मी मुंबईला आहे तरी आपले हृदय मात्र एकमेकाजवळ अजूनही तसेच आहेत. स्वप्नील, माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की तू मधू माझ्याशी, हो माझ्याशी इतक्या म्हणून मोकळेपणाने बोलत आहे. मधू, का रे, असं का वाटत आहे तुला? स्वप्नील, मी जेव्हा तुझ्या समोर यायचा तेव्हा नेहमी तो तोंड वाकडं करून निशांतकडे पाहत राहायची. मला कधी भाव सुद्धा दिला नाही, आणि आज अचानक एवढा मनमोकळ्या गप्पा. मधू, स्वप्नील, मुलींना समजणं फार कठीण असतं आणि त्याचं हृदय तर देवाला सुद्धा कळाले नाही तर तुला कशाला कळेल? स्वप्नील, आय लव्ह यू. मधू, मी नाही बाबा एवढ्या लवकर तुला म्हणणार. स्वप्नील, का ग, काही चुकी झाली का माझ्याकडून? एकदा बोल ना. मधू, नाही. स्वप्नील, नाही बोलणार तेवढ्यात मधू ऑफलाईन झाली. काय पोरगी आहे ना ही? मधू सुद्धा ओके नाही, बाय नाही, काहीच नाही, ऑफलाईन झाली. सुंदर मुली अशाच मुलांना सारख्या झुलवत असतात. पण मला नाही चालणार मधू हे असं वागणं तुझं. स्वप्नील मनातल्या मनात बोलत होता आणि हसतही होता. साधारण 4 ते 5 तासांनी स्वप्नीलने आपल्या व्हॉट्सअपला पुन्हा एकदा चेक केलं. खूप मेसेज आणि त्याबरोबर मधूचे फोटोज. अरे बापरे, एवढे फोटो! मला खरंच वाटलं नव्हतं मधू एवढी फ्रँक असेल ते. स्वप्नील फोटो बघता बघता बोलू लागला. मधू या मूर्ख निशांत बरोबर लग्न करून फसली. एवढे सुंदर चेहरा, सुंदर बॉडी ह्या मुलीला मिळालेली होती. एखाद्या पिक्चरमध्ये अभिनेत्री सुद्धा एवढी सुंदर नाही दिसत. एवढी सुंदर या प्रत्येक फोटोमध्ये आहे. स्वप्नील, मधू तू मला आधी का नाही भेटलीस ग? एका फोटोवर
त्याची नजर थांबली. त्या फोटोचे चुंबन घेतले आणि शेवटी तो सुद्धा ऑफलाईन झाला. थोड्या वेळानंतर मधू त्यांचा मेसेज बघते आणि त्याला मेसेज पाठवते. मधू, मी आत्ता खूप कामात आहे, रात्री बोलूया. स्वप्नील कावराबावरा झालेला. आज रात्रीचे 10 वाजायला फारच उशीर होत आहे असे त्याला वाटत होते. तेवढ्यात मधू ऑनलाईन आली आणि पुन्हा गप्पा सुरू झाल्या. स्वप्नील, मी तुला फोन करू का? मधू, नको म्हटलं ना. निशांत इथे जवळ झोपलेला आहे, त्याला कळलं तर? स्वप्नील, कळलं तर कळू दे. मी तुला कायमची माझ्याकडे घेऊन येईन. त्याने तुला हाकलली तर? मधू, नाही रे, तो माझा लग्नाचा नवरा आहे. स्वप्नील, एवढे प्रेम आहे तर मग माझ्याशी कशाला बोलत आहे? मधू, निशांत माझ्या बाबांची पसंत आहे आणि तू फक्त माझा. स्वप्नील, हे असे किती दिवस चोरून लपून गप्पा मारायच्या तास मोजत होतो. मी नाही एवढी वाट बघू शकत तुझी. मी एक मधू, अरे बापरे, एक माणूस खूपच खोटं बोलतो. स्वप्नील, खोटं नाही बोलत मी कधीच. स्वप्नील, तू रात्री बोलणार होती ते 3 शब्द बोल ना एकदाच. मधू, आय लव्ह यू. मधू, आय लव्ह यू डिअर स्वप्नील. स्वप्नील, आय लव्ह यू टू. मधू, ओके, गुड नाईट. स्वप्नील, इतक्या लवकर? मधू, डोळे मीट, मी येते तुझ्या स्वप्नात तुझ्याजवळ. एवढे लिहून मधू ऑफलाईन होऊन जाते आणि स्वप्नीलसुद्धा ऑफलाईन होऊन आपल्या स्वप्नाच्या दुनियेमध्ये मधूबरोबर निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या स्वप्नील तुला मेसेज टाकतो गुड मॉर्निंगचा. मधू, एवढं प्रेम करतो तर निशांतला त्याच्याबरोबर आपोआपच येईल. घे ना दिल्लीला बोलावून, मी त्यांच्या मागे माग आणि तुझ्याजवळ. स्वप्नील, तो निशांत हातातच येत नाही ग. मधू, त्याला जास्त पगाराची गरज आहे व बंगला, कार या साऱ्या फॅसिलिटी देऊन बघ तो येतो की नाही. स्वप्नील, असं म्हणतेस, मी आजच बोलतो मग त्याच्याशी. मधू, लवकर कर, मला यायचे आहे तुझ्याजवळ कायमचे. स्वप्नील, निशांतला फोन केला. स्वप्नील, हॅलो निशांत, हाऊ आर यू? निशांत, गुड मॉर्निंग, आय एम फाईन सर. स्वप्नील, मी तुला मागेच फोन करून सांगितले होते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे काम आहे, तू मला भेटशील का? पण तुम्हाला भेटला नाही. निशांत, हो सर, मला आठवले. काय काम आहे? फोनवर सुद्धा सांगू शकतो. त्यासाठी भेटण्याची काय गरज आहे? स्वप्नील, अरे माझ्याकडे तुझ्यासाठी अतिशय चांगली ऑफर आहे. मी तुला माझ्या कंपनीमध्ये मॅनेजर ठेवू इच्छितो. 1.5 लाख पगार, बंगला, कार या सर्व फॅसिलिटी मी तुला द्यायला तयार आहे. तू कधीही माझ्या कंपनीमध्ये जॉईन करू शकतो. सांग कधी करतो? 1 तारखेपासून करतो की आता 15 तारखेपासून? निशांत, आनंदाची गोष्ट आहे, परंतु मला थोडा विचार करायला वेळ देता का? पहिल्यांदा मधूला सुद्धा विचारावे लागेल ना. स्वप्नील, मला माहिती आहे मधूला आवडेल, तिनेच तर मला. निशांत, तुम्हाला कसं काय माहिती तिला आवडेल म्हणून? आणि काय म्हणत होता तिने तर मला? स्वप्नील, अरे आम्ही भेटलो तेव्हा ती म्हणत होती तिला इथे राहायला आवडेल. निशांत, सांगतो मी तुम्हाला नंतर फोन करून. स्वप्नील, हो नक्की, पण जास्त उशीर करू नको. निशांत, नाही सर, तुम्ही काळजी करू नका. निशांत आणि स्वप्नीलचे बोलणे होते न होते तेवढ्यात स्वप्नीलने मधूला मेसेज टाकून सांगून दिले की त्यांनी निशांतशी बोलणी केली आहे, परंतु अजूनही निशांत पूर्णपणे तयार झालेला दिसत नाही. मधू, ठीक आहे ना, दे त्याला थोडा वेळ विचार करण्यासाठी. निशांतने ही आनंदाची बातमी आपल्या आई वडिलांना सांगितली व 15 तारखेपासूनच आपण दिल्लीला जाऊन नवीन नोकरी ठिकाणी रुजू होऊन माहेरी गेलेल्या मधूला अचानक दिल्लीला घेऊन जाऊ
आणि तिला एक प्रकारे सरप्राईज देऊ असा प्लॅन निशांतने केलेला असल्यामुळे निशांतच्या आईवडिलांनी मधूला किंवा मधूच्या घरच्यांना निशांत आणि मधू आता मुंबई सोडून कायमचे दिल्लीला जाणार आहे ही बातमी सांगायची नाही असे ठरवले. या सर्व प्रकारामध्ये निशांतने मात्र मधूला एकदाही तिच्या माहेरी फोन केला नाही, कारण फोन नेहमी मधूच्या बाबांनाच करावा लागायचा आणि मधूचे बाबा फारच विचारी असल्यामुळे अनेक प्रश्नांची ते निशांतला ग्रासून टाकायचे. तो शक्यतो मधूला फोन करायचा टाळायचा आणि मधूसुद्धा तिच्या बाबांना फार घाबरायची. त्यामुळे तिनेही कधी निशांतला फोन केला नाही किंवा हट्टासही केला नाही. इकडे निशांत ठरल्याप्रमाणे 15 तारखेपासून दिल्लीला आपल्या नवीन नोकरी जागी रुजू झाला आणि पुढचा प्लॅन आता तो ठरवू लागला होता. स्वप्नील, मधू, निशांत. आला तू का नाही आलीस त्यांच्याबरोबर? स्वप्नील, मधू, निशांत. आला तू का नाही आलीस त्यांच्याबरोबर? मधू, स्वप्नील, तू वेडा आहेस का? अरे मी जर त्यांच्याबरोबर ताबडतोब आली असती तर त्याला आपल्या दोघांबद्दल डाऊट नसता आला का? स्वप्नील, हे काय मधू, सारं काही तुझं हे असते, काय घाबरते त्याला? तुला शेवटी त्याला सोडूनच द्यायचं आहे ना आणि माझ्याकडे कायमचं यायचं आहे ना. त्यासाठी तुला काहीतरी कठोर पाऊल उचलावीच लागणार आहे ना. मधू, तू म्हणतो ते सारं काही बरोबर आहे, परंतु एकदम एवढे कठोर मला होता येत नाही. शेवटी मी त्याची लग्नाची बायको आहे. आम्ही लग्न केलं होतं, एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. संसार थाटला आहे आमचे दोघांचे. परिवार एकमेकांशी चांगल्या पद्धतीने जमलेले आहे आणि अचानक काहीतरी कारण असावे लागते. तेव्हा तर मी त्याच्यापासून घटस्फोट घेऊ शकेल. विचार कर स्वप्नील, मला समजून घे. स्वप्नील, तू जे जे सांगितलंय मी तेच केलेलं आहे. आता तू सुद्धा लवकरात लवकर काहीतरी घडवून आण. स्वप्नील मधू बरोबर लग्न आणि संसार थाटण्याची स्वप्न पाहत होता. निशांत आपल्या नवीन नोकरी बंगला कार्यामध्ये फार खुश झालेला होता. मधू आपल्या माहेरी आपल्या आईबाबांच्या छत्रछायेमध्ये मायाचे सुख उपभोगत होती. बघता बघता 23 तारीख आली. मधू इकडे आपल्या माहेरी मनातल्या मनात हसत होती आणि विचार करत होती. बावळट स्वप्नील मला चॅलेंज देत होता. 25 तारखेला मी त्याच्या घरी त्याच्या पाण्याच्या कारांसमोर त्याच्या शेजारी समोर उभी असेल. कुठे गेला स्वप्नील? आणि मोठमोठ्याने मधू हसू लागली. निशांत अचानक मधूला घेण्यासाठी माहेरी आला आणि नेहमीप्रमाणे ते तेथून निघाले. परंतु तो तिला विमानात बसल्यानंतर तिला समजवले की आपण मुंबईला नाही तर कुठेतरी दुसरीकडे चाललेलो आहे. 25 तारीख आली. सकाळ झाली. दिल्लीला आलेली मधू निशांत बरोबर खरं तर तिने अबोला धरलेला होता. नवीन नोकरी, नवीन घर, नवीन कंपनी हे सारं त्याने जॉईन केल्यानंतर अचानक असा धक्का दिला म्हणून ती त्यापासून नाराज झालेली होती. संध्याकाळी निशांतने तिला तयारी करून एका पार्टीमध्ये जाण्यासाठी निघालो आहे असे सांगितले. मधू मनातल्या मनात घाबरायला लागली, कारण तिला माहीत होते ती पार्टी नक्की स्वप्नीलची असणार. तसेच झाले. पार्टीमध्ये हे स्वप्नील मधूची वाट बघत होता. स्वप्नील मधूला पाहून फार आनंदी झाला. कधी तिला एकांतात भेटतो असे त्याला झाले होते. स्वप्नीलने मधूकडे पाहिले, पण मधू मात्र त्याच्याकडे पाहिलेली नाही आणि ती त्याला ओळखतही नाही असा हावभाव करू लागली. निशांत हे साऱ्या गोष्टीपासून अपरिचित नव्हता. तो नीट पाहत होता, काळजीपूर्वक वागत होता. अचानक त्याने मधूला स्वप्नीलचा बंगला दाखवत असे म्हटले, परंतु तिला त्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता.
काहीतरी कारण शोधून हिला एकटं सोडावं, म्हणजे स्वप्नील तिच्याशी बोलायला नक्कीच येईल. आता फक्त निशान चान्स शोधत होता. निशान, मी मुद्दाम मधू एकटे सोडले आणि तो स्वप्नीलच्या बंगल्यामध्ये घुसला. त्याला बंगल्यामध्ये घुसताना मधून पाहिले व तीही त्याच्या पाठोपाठ त्याच्या मागे जाऊ लागली. निशांत अचानक पुढे कुठतरी गायब झाला. मधू मात्र बिचारी शोधत शोधत बंगल्याच्या बऱ्याच आतमध्ये निघून गेलेली होती. अचानक एका पडद्यामधून एक हात बाहेर निघाला आणि त्या हाताने मधूला आतमध्ये खेचले. मधू भानावर आली. मधूने पहिले झाली होती. समोर स्वप्नील. रागाने मधू लाल झाली होती. स्वप्नील तिच्याजवळ गेला आणि तू अशी का वागत आहेस? तू तर अशी नव्हतीस, असं म्हणत तिला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला. निशांत एका कोपऱ्यात मधून हे सारे काही पाहत होता. बावरलेली मधू, तिला काही सुचलेच नाही. तिने सरळ स्वप्नीलच्या खानाखाली मारली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.